नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र राजेश दिवटे. मित्रांनो, आज आलो आहोत आपण वैभवी मल्टी स्पेशलिस्ट क्लिनिक मध्ये. खरं तर या क्लिनिकचे डॉक्टर सुनील वाघमारे BMS म्हणून त्यांची ओळख आहे आणि या आळंदी शहरामध्ये ते खूप चांगल्या पद्धतीने आपली प्रॅक्टिस आणि ट्रीटमेंट आपल्या पेशंटला देत आहेत. खरं तर खूप कमी वेळामध्ये यांच्या क्लिनिकचं नाव नावारूपास आलं आहे. आणि एवढंच नाही तर आज या क्लिनिकमध्ये महाराष्ट्रातल्या वेगळ्या कानाकोपऱ्यातून पेशंट इथे येत आहेत आणि इथं आल्यानंतर ते पेशंटला समाधानपूर्वक इथून ते पाठवत आहे. खरं तर त्यांच्याकडे आलेल्या अनेक पेशंटला त्यांनी खूप कमी वेळामध्ये बरं सुद्धा केलं आहे. ते बरं करण्यामागची अजून वेगळी खासियत आहे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, डॉक्टर सुनील वाघमारे सर आलेल्या पेशंटला समाधानपूर्वक उत्तर देतात, समाधानपूर्वक त्यांना समजून सांगतात, त्यांच्या आजाराविषयी त्यांना सकारात्मक बोलतात आणि त्यांच्या बोलण्यातून अर्धा पेशंट अगोदरच बरोबर होतो. परंतु मित्रांनो, असंच एक व्यक्तिमत्व आणि असाच एक पेशंट आज आपल्या समोर आहे, ज्यांची आपण कडक अशी पांढरी शुभ्र टोपी पाहत आहोत, पांढरा शुभ्र पोशाख पाहत आहोत. त्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटणार नाही ते पेशंट आहेत म्हणून, परंतु ते पेशंट्स आहेत आणि शेजारी बसलेले आमचे सुनील डॉक्टर वाघमारे सर आहे. खरं तर तसं म्हणायला गेलं तर दोघंही आमचे मित्र आहेत आणि तसं दोघांचेही घनिष्ठ जवळचे संबंध आहेत. परंतु डॉक्टर आणि पेशंट यांचं एक वेगळं नातं असतं. आज असंच नातं आपल्या समोर पाहायला मिळत आहे. आपण ही मुलाखत ह्यासाठी घेत आहोत की इतर अनेक जे पेशंट आहेत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये, की त्यांना माहीत व्हावं की बाबा डॉक्टर साहेब कशी ट्रीटमेंट देतात आणि जे काही पेशंट आहेत पुरुषोत्तम महाराज हिंगणकर त्यांनी कशा विद्येत आपली ट्रीटमेंट घेतली ते त्यांना आपण विचारणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पुरुषोत्तम महाराज हिंगणकरांना विचारू की महाराज, खरं तर तुम्ही हबाबा म्हणून तुमची वेगळी ओळख आहे, परंतु तुमचं राहणीमान, तुमची धावपळ, ह्या अशा धावपळीमुळं आपण कधी आजार बळवतो आपला हे आपल्याला माहीत होत नाही. सर्वात अगोदर तुम्ही कसे आजारी पडलात किंवा काय आजार होता त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या. नमस्कार, मी पुरुषोत्तम हिंगणकर आणि मला आज आनंद वाटतो की अनेक वेद आपण पाहतो ऑनलाईनमध्ये की अनेक डॉक्टर लोक इलाज करतात आणि पेशंटही खूप त्रासून जातात आणि अनेक ठिकाणी आपल्याला ही जाळ्यामध्ये ओढतात. परंतु सत्यत्वाची आज किमया ही मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. आणि मी वारकरी संप्रदायाचा पाईक असल्यामुळं त्या वारकरी संप्रदायाच्या जीवनाचा किंबहुना सर्व समाज जनतेचा आज तो अनेक लोकांना अनेक प्रकारच्या व्याधी असतात आणि त्यापैकी मलाही एक अशा आजच्या प्रदूषित अन्नापासून काही व्याधी निर्माण होतात. तर त्या व्याधीपैकी मला ही एक व्याधी निर्माण झाली होती, ती म्हणजे त्याला भगंदर म्हणतात किंवा त्याला आपल्या भाषेमध्ये काय मूळव्याध असे मूळव्याध, आपल्या मराठी भाषेमध्ये मूळव्याध म्हणतात किंवा भगंदर म्हटलं जातं. अशा प्रकारची एक व्याधी आहे, ती इतकी असह्य व्याधी आहे की त्या व्याधीचं आपण जरी हे केलं, जर ते अनुभवलं तर पाहिलं तर काही व्याधीपासून रक्त सुद्धा येतं, काही व्याधीपासून असा एक कोंब येतो आणि तो इतका असह्य होतो. म्हणजे संडास करताना इतका त्रास होतो, शौचाला जाताना खूपच भयंकर त्रास होतो आणि त्या व्याधीतून अनेक पेशंट असे त्रस्त होऊन जातात, म्हणजे आयुष्यभर त्या भगंदरमध्ये हे राहतात. परंतु आज एवढं मोठं जाळं अनेक लोक काही करतात, त्याच्यावरती काहीतरीच आपलं औषध देतात, कोणी झाडपाला देते, कोणी ॲलोपॅथिक औषध देतात. ॲलोपॅथिक औषध तर त्याच्यावर लागूच पडत नाही, कारण ती औषधं गरम असतात आणि ॲलोपॅथिक नाही तर आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक. आमचे डॉक्टर साहेब सुनीलजी वाघमारे हे इलेक्ट्रोपॅथी प्लस होमिओपॅथी स्पेशलिस्ट आहेत. स्पेशलिस्ट आहेत, होमिओपॅथी स्पेशलिस्ट आहेत आणि त्यांनी जे भगंदरचं औषध मला स्वतःला दिलं आणि त्याच्यातून माझा अनुभव सांगतो की मी 2 वर्षापासून असं ग्रस्त होतो आणि ग्रस्त असून अनेक माझ्याकडे पेशंटही होते. अनेक लोकांनी सांगितलं हे औषध घ्या, ते औषध घ्या, यूट्यूबवर म्हणतात हे औषध घ्या, ते औषध घ्या, पण काहीही फरक पडलेला नाही. आज मी जेव्हा यांच्याकडून स्टेटमेंट दिली, वास्तविक पाहिलं तर माझे मित्रही आहेत, परंतु मित्रत्व या ठिकाणी नाही. माझा एक पेशंट आहे आणि त्या पेशंटचा आजार बरा होणं अगत्याचं आहे आणि त्या चांगला अगत्याचं असल्यामुळे तर त्याच्यातून लोकांनाही एक फायदा व्हावा म्हणून आज माझी जे मुलाखत घेत आहेत. आणि मलाही असं वाटतं की लोकांच्या समस्या, लोक धावपळ करतात आणि धावपळ करत असताना त्याला वेळ सुद्धा मिळत नाही. रोज सकाळी उठलं की पळाले, सकाळी उठलं की पळाले, त्याला वेळच मिळत नाही. पण एकदा जर अशा लोकांना, ज्या लोकांना व्याधी असतील, इलेक्ट्रोपॅथी म्हटलं तर माझ्या पाठीमध्ये अशा चमका निघत होत्या, त्या चमका सुद्धा
अर्ध्या तासामध्ये 30 मिनिटात नाही किंवा 24 मिनिटातच त्या व्याधी माझ्या बसल्यात, माझ्या पाठीत चमका निघत होत्या. त्या इलेक्ट्रोपॅथीचा एवढा मोठा हे आहे. आणि प्रत्येक पेशंटला सुद्धा तशीच गरज आहे की जेणेकरून आपला आजार बसावा. म्हणून मी आज हेच सांगू इच्छितो की डॉक्टर सुनीलजी वाघमारे, BAMS इलेक्ट्रोपॅथी होमिओपॅथिक स्पेशलिस्ट यांच्याकडे जेव्हा मी आलो आणि त्यांनी मला जे औषध दिलं, ती स्टेटमेंट फक्त 3 महिन्याची होती. बर. त्या 3 महिन्याच्या औषधातून, आणि औषधही काही मोठं नाही बरं, त्याला तर काही पथ्य पाणी काहीच नाही, पथ्य पाणी न पाडताही मी बरा झालो. क्या आणि बात. गॅरंटेड, त्यांनी मला गॅरंटी झाली की तुम्ही गॅरंटी देणारा आज किंवा आज तरी मला डॉक्टर दिसत नाही. फक्त डॉक्टर तुम्ही होमिओपॅथिकमध्ये, इलेक्ट्रोपॅथीमध्ये, याच्यामध्ये गेला तुम्ही ॲलोपॅथिकमध्ये, तर तो डॉक्टर नुसतं गोळ्या औषध देतो, प्रिस्क्रिप्शन लिहून देतं आणि तुमचा आजार साधा खोकला सुद्धा बसत नाही. मी हे स्वतः अनुभवलं. आणि म्हणजे, अशी इथे तुम्हाला- इलेक्ट्रोपॅथी आहे आणि होमिओपॅथिकमधून ज्या मी गोळ्या घेतल्या, त्या गोळ्या घेऊन मला 1.5 महिन्यातच मला आजार बरा झाला. तरीही पण ते म्हटले, डॉक्टर साहेब म्हटले की मला 3 महिन्यापर्यंत तुम्हाला गोळ्या औषध घ्यावे लागतील आणि कमी खर्चात आहे. डॉक्टर वाघमारे साहेबांनी या कोरोनामध्येच नाही तर संपूर्ण आयुष्यभर आज आळंदीत आले तेव्हापासून सर्व समाजाची, वारकरी समाजाची सेवा करतायत. कोरोनामध्ये अनेक पेशंटला त्यांनी आधार दिलेत, अनेक पेशंटला जागवलं, अनेक मरणातून वाचवलं. अशा प्रकारची त्यांनी हे केली. त्यापैकीच मी ही एक पेशंट आहे. मला तुम्हाला इथं अजून एक प्रश्न विचारायचा आहे की पुरुषोत्तम महाराज, तुम्ही अगदी सविस्तरपणे डॉक्टर साहेबांविषयी माहिती दिलेली आहे. खरं तर त्यांच्याविषयी बोला तेवढं कमीच आहे, कारण तुम्हीच नाही तर अनेक पेशंट्स येऊन त्यांची स्तुती करतात. खरं तर तेवढी स्तुती त्यांना नाही ऐकवत, कारण त्यांचं फक्त एवढंच म्हणणं असतं की आपण आपलं काम करत राहतो आणि ते इमानदारीने करायचं. त्यांचं तेवढं म्हणणं असतं, त्यांना स्तुती आवडत नाही. बरोबर आहे. परंतु तुम्ही जेवढी स्तुती केली तशी अनेक पेशंट त्यांची येऊन स्तुती करतात. मला इथे तुम्हाला थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की ह्या आजाराने तुम्ही पहिले किती वर्षातून त्रस्त होतात? ह्याच्या अगोदर तुम्ही कुठे दाखवलं होतं का? आणि तिथे तुमचा कसा अनुभव आला तुम्हाला? मी अनेक 2-3 ते 3 ठिकाणी दाखवलंय. बर. ॲलोपॅथिकमध्ये दाखवलंय, पण त्याच्यावरही औषधं घेतले, पण त्याच्यापासून मला काही त्रास झालेला म्हणजे कमी झालेला नाही वाटला. त्याच्यानंतर आयुर्वेदिकमध्ये 1-2 लोकांना मी मागितलं, पण त्याच्यापासूनही मला काही फरक पडलेला नाही. पण जेव्हा डॉक्टर सुनील वाघमारे यांच्याकडे मी जेव्हा आलो, तर त्यावेळेस मला 1.5 महिन्यात मला गॅरंटेड देऊन, कारण गॅरंटेड माझा आजार कमी झाला आहे. आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की इतरांनाही, ज्यांना ज्यांना ह्या काही आजार असतील, असं बगंदर म्हणा, हे अनेक आजार असतात, तर माझी ही गॅरंटी आहे. म्हणजे गॅरंटी जगात अशी कुठलाही पेशंटनी डॉक्टरची गॅरंटी दिली नाही, कारण डॉक्टरचं ज्ञान म्हणजे माझं ज्ञान नव्हे, परंतु माझा अनुभव या सांगतोय की डॉक्टरनी मला जे असा अनुभव आला ते अनेकांनाही तो अनुभव येऊ शकतो आणि त्यांचाही आजार तो कमी होऊ शकतो. या अनुषंगानंच आज मी बोलतोय. नक्कीच. मित्रांनो, तुम्ही पाहिलं की डॉक्टर पुरुषोत्तम महाराज हिंगणकरांनी आपला जो अनुभव आहे, डॉक्टरकडे घेतले ट्रीटमेंट आहे, त्याची अगदी सविस्तरपणे आणि विशेष खूप छान पद्धतीने त्यांची माहिती दिली. त्यांना कशी ट्रीटमेंट मिळाली, त्या माध्यमातून त्यांनी कसं औषध घेतले आणि त्या माध्यमातून ते कसे लवकर बरे झाले, हे अगदी त्यांनी सविस्तरपणे सांगितलं. यासोबत त्यांनी डॉक्टर सुनील वाघमारे सर यांच्याविषयी देखील थोडंसं त्यांची स्तुती सुद्धा केली, त्यांच्या कामाचं कौतुक सुद्धा केलं. परंतु आपण आज ह्या वैभवी मल्टीस्पेशालिटी क्लिनिकचे सर्व डॉक्टर सुनील वाघमारे साहेब सुद्धा शेजारी त्यांच्या बसलेले आहेत. वाघमारे साहेबांना विचारूया की आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक पेशंट तुमच्याकडे असे भेटायला येत असतील, तर ज्या पेशंटला हा एक मूळव्याध, ही व्याधी आहे, अशा पेशंटनी काय केलं पाहिजे? सगळ्यात सुरुवातीला त्यांना जाणवल्यानंतर की हे मला मूळव्याध झालेला आहे, हे जाणल्यानंतर त्यांनी सगळ्यात अगोदर काय हे केलं पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी पुढची प्रोसेस काय केली पाहिजे, नेमकं त्याचे सविस्तर सांगा. नमस्कार मित्रांनो. मूळव्याध का होतोय? मूळव्याध होण्याचे कारण असे असतात, आपली जी दिनचर्या आहे, दिनचर्या जर तुमची व्यवस्थित असेल, तुम्ही सकाळी उठत असाल, एक्सरसाइज करत असाल, त्यानंतर तुमचा ब्रेकफास्ट असेल, त्यानंतर तुमचं जेवण दुपारचं, सायंकाळचं थोडं स्नॅक किंवा नाश्ता आणि रात्रीचं जेवण, हे जर व्यवस्थित असेल आणि वेळेवर टॉयलेट बाथरूमला जात असाल, आहार तुमचा सात्विक असेल, सात्विक म्हटल्यापेक्षा योग्य प्रमाणात संतुलन राखून जर तुम्ही आहार घेत असाल, तर मूळव्याध हा आजार होत नाही. मूळव्याध का होतो की तुम्हाला कॉन्स्टिपेशन होते, म्हणजेच आपला जो मळ असतो तो कडक होतोय, तो कडक झाल्यामुळं ती व्यवस्थित होत नाही. ती व्यवस्थित होत नाही म्हणजे काय करते की जी आपल्या
मळ येण्याची जी जागा असते त्या जागेच्या आजूबाजूनी त्या कडक झालेल्या मळाचा भार पडतो. तो भार पडल्यामुळं तिथं फुगीरभाग निर्माण होतो. त्यालाच मूळव्याध म्हणतात. मूळव्याध म्हणजे कोंब येतोय त्याचा. आपण हळूहळू बघतो काही दिवसांनी आपल्या टॉयलेटच्या जागेवर अशी कोंब आलेले दिसतात किंवा हाताला लागतात. तर तो मूळ म्हणजे तो कोंब असतो, त्याच्यावर प्रेशर पडतो. मेडिकल लँग्वेजमध्ये त्याला व्हेरिकोज व्हेन म्हणतात. त्या व्हेरिकोज व्हेन जसं जसं त्याच्यावर प्रेशर पडत जाईल तसं तसं ती वाढत जाते आणि कधी कधी ती रप्चर पण होती, त्याच्यातून ब्लिडिंग होतं, त्यानंतर वेदना होतं. जेव्हा कंटिन्यू तुम्हाला कडक किंवा पातळ टॉयलेट होत असेल तेव्हा त्याच्यातून असा म्हणजे ॲनसची आग होती. टॉयलेटच्या जागेची खूप मोठ्या प्रमाणात आग होती. बसायला त्रास होतो, उठायला त्रास होतो. टॉयलेटचं नाव काढलं की असं अंगावर काटा आल्यासारखं होतं. त्यानंतर ते तिकडे त्रास होत असल्यामुळं जेवणावरची इच्छा कमी होऊन जाते, कारण जेवण केलं तर टॉयलेटला जावंच लागेल. म्हणून मग इकडे त्याच्यामुळं बरेचसे आजार तयार होतात. तुम्हाला विकनेस येतो. विकनेस आल्यामुळं इकडे टॉयलेटला पण त्रास होतो. मग बऱ्याचशा गोष्टी निर्माण होतात. म्हणून माझं असं मत आहे की प्रत्येक नागरिकाने किंवा प्रत्येकाने आयुर्वेदाच्या नियमाप्रमाणे जर दिनचर्या ठेवली तर त्याला कुठलाही मूळव्याधच काय कुठलाही आजार होणार नाही. नक्की डॉक्टर साहेब अगदी तुम्ही सविस्तरपणे खूप सुंदर माहिती आमच्या पूर्ण प्रेक्षकांना दिली. खरं तर नक्कीच आपली माहिती पाहून यातून अनेक लोक सुधारणा आपल्या दिनचर्यात करतील सुद्धा. आणि एवढंच नाही, बरं डॉक्टर साहेब, तुम्हाला आज महाराष्ट्रातून नाही तर राष्ट्रीय लेवलचे काही पुरस्कार सुद्धा आहेत. एवढंच नाही तर तुम्हाला युवक मित्र पुरस्कार आहे, कोरोना काळामध्ये कोरोना योद्धा पुरस्कार आहे, राष्ट्रीय समाज सेवाभूषण पुरस्कार आहे, असे वेगवेगळे पुरस्कार आहेत. हे तुमच्या कार्याची पावती म्हणून तुम्हाला मिळालेले आहेत. डॉक्टर साहेब, तुमच्याकडे आज अनेक पेशंट वेगवेगळ्या आजारासाठी येतात. कोणाचे हाड दुखते, कोणाची मान दुखते, कोणाची कंबर दुखते, पाय दुखत आहेत, अनेक वेगवेगळे आजार आहेत. त्याबद्दल तुम्ही त्यांची अगदी मी म्हणतो ना की शस्त्रक्रिया न करता तुम्ही तुमच्या पद्धतीने त्याची ट्रीटमेंट करतात. सगळ्यात अगोदर त्यांच्या माइंडवर तुम्ही काम करतात, त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्या शरीरावर काम करतात. ही तुमची जी ट्रीटमेंट देण्याची पद्धत आहे ती फार इतर लोकांपेक्षा फार वेगळी आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला रिझल्ट मिळत असेल, ते तुमचं यश असेल. परंतु मला हे सांगायचं आहे की आज हे व्हिडिओ बघणारे आमचे जे मित्र आहेत किंवा जे काही प्रेक्षक आहेत की कोणाला जर काही आजार असेल, म्हणजे कोणाचं अंग दुखत असेल किंवा कंबर दुखत असेल, पाय दुखत असतील, अशा लोकांना समजा तुमच्याकडे ट्रीटमेंट घ्यायची असेल तर नेमकं त्यांना ऍड्रेस काय आहे, तुमचा एक मोबाईल नंबर सुद्धा सांगून ठेवा. स्क्रीनला तर आपण तो टाकूयाच, परंतु त्याबद्दल थोडी माहिती आहे तुमच्या हॉस्पिटलबद्दल. माझ्या म्हणजे क्लिनिकचा ॲड्रेस वैभवी मल्टी स्पेशालिटी क्लिनिक, डॉक्टर सुनील एस वाघमारे, तोताराम महाराज मठ, गाडेगावकर, चाकण चौक, आळंदी, देवाची. मोबाईल नंबर 8999605676. बर, सगळ्यात अगोदर मित्रांनो, यायच्या अगोदर ह्या नंबरला संपर्क करूया. तसंही आपल्या व्हिडिओच्या खाली स्क्रीनवर सरांचा नंबर आपण नक्कीच ऍड करूया. मोबाईल नंबर आपण तिथे नक्कीच ऍड करूया. आणि विशेष म्हणजे याच्या अगोदर तुम्ही कॉल करून आलात, सरांची वेळ घेऊन, डॉक्टर साहेबांची वेळ घेऊन आलात, तर तुम्हाला नक्कीच ते सेवा देतील. आणि एवढंच नाही, त्यांच्या परीने ते जेवढं तुम्हाला सहकार्य करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतील. तर आपण ही घेतली छोटीशी हिंगणकर महाराजांची, आपण त्यांची बाईट्स घेतली, त्यांचा अभिप्राय ऐकून घेतला. ह्यासोबतच डॉक्टर साहेबांचं देखील बरोबर ऐकून घेतलं. डॉक्टर साहेब, तुम्ही करत असलेल्या कामाला, तुमच्या सेवेला आमचा मनापासून सलाम. तुमचं काम असंच निरंतर चालू राहावं, तुमच्या हातून अनेक पेशंट बरे व्हावेत आणि समाजात तुमचं कार्य कौतुकास्पद आहे. तुम्हाला असेच मान सन्मान मिळावे एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि अनेक पेशंट बरे व्हावे. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण.